आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नृसिंहवाडीत उद्या सरपंच पदाची निवड। नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चित्रा सुतार यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले असून रिक्त नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी उद्या 11 जून रोजी निवड प्रक्रिया राबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। 2 वर्षांपूर्वी दत्तराज आघाडीतील सदस्य दत्तगुरू आघाडीस येऊन मिळाल्याने नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले होते। नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोर्ट केसेस झाल्या होत्या। मात्र त्यानंतर चित्रा सुतार यांची सरपंचपदी निवड होऊन 1 वर्ष होत आले होते। त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार चेतन गवळी यांना सरपंच पदासाठी संधी मिळणे अपेक्षित होते। चित्रा सुतार यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाल्याने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। नृसिंहवाडी मंडल अधिकारी यांना अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। चित्रा सुतार व चेतन गवळी असे 2च सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्गातून असल्याने चेतन गवळी यांची बिनविरोध निवड निश्चित होणार आहे। 1995 पासून ग्रामपंचायतीत एक अपवाद वगळता महिला सरपंचच कार्यरत आहेत। 2005 ते 2010 या काळात धनाजीराव जगदाळे यांनी सरपंच पद सांभाळले होते। 15 वर्षांनंतर प्रथमच चेतन गवळी यांच्या रूपाने ओबीसी पुरुष सरपंचपदी आरूढ होणार आहे। 5 जुलैला चित्रा रमेश सुतार ताई यांची निवड सरपंचपदी झाली। त्यानंतर आज जवळजवळ आज त्याच तारखेला म्हणजे उद्या 11 तारखेला चेतन गवळी यांची निवड होणार आहे सरपंचपदी। ती बिनविरोध होणार आहे। एकमेव उमेदवार असल्यामुळे त्या बिनविरोधच होणार आहे आणि त्यामुळं बहुतेक सगळ्या नागरिकांनी उपस्थित राहावं। नमस्कार, मी उपसरपंच रमेश मोरे। उद्या ग्रामपंचायत नृसिंहवाडीमध्ये सरपंच पदाची निवड होणार आहे। आमचे नेते यशवंत सरपंच धनाजीदादा जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या निवड होणार आहे। तसेच रोटेशन पद्धतीने ही निवड होणार आहे। चित्राताई सुतार यांना पहिला संधी मिळाली होती, त्यानंतर रोटेशननुसार चेतन गवळी यांना संधी मिळणार आहे आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी व्यवस्थित आजपर्यंत कामं करत आलो आहे, पुढेही करत राहू। या निवडीसाठी सर्व ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे। नमस्कार, मी सदस्य चेतन गवळी माझी बिनविरोधी सरपंचपदी उद्या दिनांक 11 जून 2025 दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवड होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।